मित्रांनो नमस्कार. पुढच्याला ठेच लागली मागचा शाणा होतो, किंवा आपण असं म्हणतो की पुढे आपल्याला माहिती आहे की तिथे अडचण आहे, धोका आहे, आणि तरी देखील आपण त्या रस्त्यावर गेलो तर त्याला म्हणतात मूर्ख माणूस, त्यांनी स्वतःचं ओढवून घेतलं. आज मुंबई आणि ठाण्यामध्ये काँग्रेसची ही स्थिती झालेली आहे. नमस्कार, मी अमित जोशी, बंद आहे बिंदास वृत्तदिनांच्या माध्यमातून आज बुधवार एक छोटासा हलका फुलका विषय तुमच्या समोर घेऊन आलो. 19 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र आले. आज त्यांनी घोषणा करून टाकली की आम्ही आगामी पालिका निवडणुका एकत्र लढणार. दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एक स्वप्न त्यावेळेचं म्हणजे 2009-2010 ला त्यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये असं सांगितलेलं की मला तो सर्वात आनंदाचा दिवस असेल ज्या दिवशी माझा राज आणि उद्धव हे एकत्र येतील. त्यानंतर वेळ निघत गेली. उद्धव ठाकरे राज ठाकरे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. 2012 ला साहेबांचं निधन झालं. त्यानंतर देखील कार्यकर्त्यांच्या मनामध्ये शिवसैनिक, जे सच्चे शिवसैनिक आहेत, निष्ठावान शिवसैनिक आहेत, त्यांच्या मनात एक हळहळ होती की बाळासाहेबांची ती इच्छा पूर्ण झाली नाही. त्यानंतर अनेक निवडणुका झाल्या. निवडणुकीला दोन्ही भाऊ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले, एकमेकांच्या विरोधात टीका झाली, सर्व काही झालं. पण आज मराठी माणसांसाठी आणि त्यापेक्षाही मनसैनिक, शिवसैनिक आणि ज्यांना वाटत होतं की ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, त्यांच्यासाठी हा आजचा दिवस निश्चितपणे समाधानाचा आणि आनंदाचा असेल. मात्र त्याच वेळी मी असं म्हणेन की जिथे राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी जमवलं तिथेच काँग्रेसने मुंबई आणि ठाण्यामध्ये काहीतरी गमवलं. काँग्रेस पक्ष जर बघितलं तर एकेकाळचा एक मोठा पक्ष, पण त्या पक्षाला आता घरघर लागायला सुरुवात झाली आहे. घरघर म्हणण्यापेक्षा महत्वाकांक्षा ही सर्वात मोठी असते. महत्वाकांक्षा बंडखोरी बनवतात, बंडखोरांना जन्माला घालतात, गद्दारांना जन्माला घालतात. अनेक पक्षामध्ये असे बंडखोर, गद्दार असतात. काँग्रेसमधले देखील अनेक जण आपला पक्ष सोडून महत्वाकांक्षासाठी भाजपसोबत गेले. आज ते आमदार आहेत, खासदार आहेत, सत्तेत आहेत. मात्र आज काँग्रेसची जर स्थिती महाराष्ट्रातली बघितली तर ग्रामीण भागात बघाल तर ठीक आहे, काँग्रेस काही प्रमाणात आजही जिवंत तिथे आहे आणि ती राहणार, कारण मोठा अथंग सागर असलेला तो पक्ष आहे. पण मुंबई सारख्या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर आज काँग्रेसची स्थिती दयनीय आहे. सुरुवातीला लोकांना असं वाटलं होतं की भाजपला आणि खास करून महायुतीला म्हणजे भाजप आणि शिंदेना शह देण्यासाठी ठाकरे गट आणि काँग्रेस एकत्र येतील. त्यानंतर एंट्री झाली मनसेची एंट्री एवढ्यासाठी झाली की दोन भावांमधलं जे शत्रुत्व होतं, वैर होतं, ते संपलं होतं. मराठी माणसाला जे अपेक्षित होतं की या दोन भावांनी एकत्र यावं म्हणून ते एकत्र आले. पण काँग्रेसला काही ते रुचलं नाही. काँग्रेसने असं जाहीर केलं की आम्ही जर मनसे सोबत गेलो, राज ठाकरे सोबत गेलो तर उत्तर भारतीय परप्रांतीय आम्हाच्यावर नाराज होतील. पण मला एक विचारावं असं वाटतं काँग्रेसला, तुमची आज काय स्थिती आहे बिहारमध्ये, काय स्थिती आहे तुमची उत्तर प्रदेशमध्ये? मग जर तुम्हाला हे बिहारी, उत्तर भारतीय विचारत नाही, 5% विचारत असतील, 10% विचारत असतील, पण आज स्थिती अशी आहे की हे सर्व उत्तर भारतीय परप्रांतीय हे भाजप सोबत हिंदुत्वाचं लॉलीपॉप चघळताना दिसत आहेत. मग तुम्हाला जर उद्या राज ठाकरेंसोबत आलात तर काय फरक पडणार? उलट मी तर असं म्हणेन की भाजपला शह देण्यासाठी ह्या तीन पक्षांनी एकत्र येणं मुंबई सारख्या शहरात गरजेचं होतं. तुम्हाला असं वाटतं की नाही मुस्लिम मतदार आमचे आहेत, तर तसं नाहीये. परिस्थिती बदलली आहे. भाजप आज हिंदू जरी असले किंवा हिंदूंचं जरी ते वचन करत असते तरी त्यांचा विरोध हा मुस्लिमांना लपून राहिलेला नाही. प्रत्येक वेळी ते मुस्लिमांना टार्गेट करत असतात. त्यावेळी मुस्लिमांना असं वाटतं की आज जर भाजपला लढायचं असेल तर कोण लढू शकतात, तर ते ठाकरे बंधू लढू शकतात. त्यामुळे जवळपास 50% मुस्लिम आजही येणाऱ्या पालिका निवडणुकीत, मग ते मुंबई असो, ठाणे असो, कल्याण डोंबिवली असो, त्या ठिकाणी निश्चितपणे ठाकरेंच्या सोबत जाणार. मग उरले अर्धी लोक, अर्धे मुस्लिम समाज उरले, तर ते तुमच्या सोबत येणार आहेत का? तर तसंही नाही. MIM आहे, समाजवादी आहे, वंचित आहे आणि काँग्रेस आहे, तुमच्यात ते वाटलं जाणार. आज काँग्रेसची महानगरपालिकेची जरा गेल्या 15 वर्षातली स्थिती बघा, तर पूर्वी त्यांचे तुम्ही बघाल तर 2007 मध्ये त्यांचे जवळजवळ 70च्या आसपास नगरसेवक होते. मग 2012 आली, 2012 मध्ये ते आले 45 वर. त्यानंतर 2017 आली, 2017 मध्ये ते आले 30 वर. आणि आज पुन्हा एकदा स्वबळाचा नारा देऊन त्यांनी चूक केली आहे. कारण जर त्यांना मुस्लिमांनी जर मतदान केलं नाही तर निश्चितपणे हा आकडा 10 ते 15च्या घरात येणार आणि त्यांचं मोठं नुकसान होणार आहे 100%. मी असं म्हणणार नाही काँग्रेस वेगळी झाली तर ठाकरे बंधूंना फार मोठा फायदा होणार, तर तसंही नाही, त्यांचंही नुकसान होणार आहे. कारण एकीकडे
हिंदुत्ववादी जे आहेत त्याच्यामध्ये मराठी लोक पण येतात, पंजाबी येतात, साऊथ इंडियन येतात, गुजराती येतात, मारवाडी येतात, परप्रांतीय येतात. मात्र जे मराठी लोकांचा एक विश्वास जो ठाकरे बंधूंवर आहे त्याला जर जोड काँग्रेसच्या मतदारांची मिळाली असती, मराठी मतदार, कॅथलिक मतदार, केरळियन मतदार आणि मुस्लिम मतदार हे जे मुंबईत एकत्र झाले असते तर निश्चितपणे सरकार म्हणजेच महापौर हा महायुतीपेक्षा जास्त प्राधान्य हे ठाकरे बंधू आणि काँग्रेसला मिळालं असतं. पण तसं काँग्रेसने केलं नाही. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला. काही काँग्रेसवाले असं म्हणतात की अस्लम शेख जे आमदार आहेत आणि वर्षा गायकवाड ज्या खासदार आहेत ते कुठेतरी भाजपला सेट झाले, कारण त्यांनी सुरुवातीपासूनच आपला विरोध दर्शवला होता. आज तुम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये विचारलं तर ते हेच म्हणतात की स्वबळावर लढणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे. आणि ही आत्महत्या काँग्रेसने केली आहे असं मला सध्या तरी वाटतं. एकटं लढण्यापेक्षा एक 70-80 सीट घेऊन लढले असते आणि त्यातले 35-40 निवडून आले असते तर तुम्हाला एक मुंबईसारख्या शहरात तुम्हालाही संजीवनी मिळाली असती, ठाकरे बंधूंनाही एक चांगला तिथे वाव मिळाला असता, संजीवनी मिळाली असती आणि तुमची जी आघाडी आहे ती कदाचित हळूहळू करता संपूर्ण महाराष्ट्रात मजबूत झाली असती. पण आपली परप्रांतीय मतं जातील या भीतीने शेवटी काँग्रेसने ठाकरे बंधूंना दूर ठेवून एकटं लढण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय आत्मघातकी आहे. थोडक्यात मी एक असंच म्हणेन की आज ठाकरे बंधू एकत्र आले आहे मराठी माणसांसाठी, मनसैनिकांसाठी आणि शिवसैनिकांसाठी. तसंच हे दोन बंधू एकत्र यावेत म्हणून गेले अनेक वर्ष स्वप्न पाहणाऱ्यांचं आज स्वप्न पूर्ण झालंय. पण त्याच वेळी जर ठाकरे बंधूंनी गमवलंय तर निश्चितपणे काँग्रेसने देखील ठाकरे बंधूंना दूर करून बरंच काही गमवलंय. मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी एखादा नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईल. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.